नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे मराठी व्याकरणाच्या या लेक्चर सिरीज मध्ये। बघा, आपण आज वर्णाचे उच्चार स्थानानुसार जे काही 9 प्रकार पडतात तर त्या प्रकाराबद्दल आपण चर्चा करणार आहोत। गेल्या भागामध्ये आपण मागील लेक्चरमध्ये व्यंजनाचे जे काही संपूर्ण प्रकार होते ज्यामध्ये आपण वर्गीय व्यंजन, अवर्गीय व्यंजन यांचा अभ्यास केलेला आहे। म्हणजेच काय तर वर्णमालेमध्ये जे काही आपल्याला 52 वर्ण दर्शवलेले होते तर त्यांचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे। अ पासून ज्ञ पर्यंतचे जे काही मूळाक्षर आहे मराठी भाषेमध्ये तर ते पूर्णपणे आपण क्लिअर केले। आज आपण वर्णाचा एक विशिष्ट प्रकार बघणार आहोत की आपण जे काही बोलतो आहे आणि बोलत असताना जे काही ध्वनी बाहेर पडत आहे तर हे ध्वनी नेमका आपल्या मुखातील कोणत्या अवयवाचा सर्वाधिक जास्त वापर होत असतो त्या रोलनुसार त्या ध्वनीला नाव दिलेले आहेत। तर अर्थात त्याला मराठी व्याकरणामध्ये वर्णाचे उच्चार स्थानानुसार पडणारे प्रकार असे म्हटले जाते। तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। मी थोडं कालच्या भागामध्ये जे काही तुम्हाला शिकवलं थोडं रिव्हिजन वगैरे या सेशन मध्ये करणार नाही, कारण वर्णमालिकेचा जो काही स्वर, स्वरादी आणि व्यंजन हा जो काही भाग आहे तर तो आपण 3 ते 4 लेक्चर मध्ये व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केलेला आहे। तर आज आपण फ्रेश शिकणार आहोत वर्णाचे उच्चार स्थानानुसार पडणारे प्रकार। मी तुम्हाला सांगतो नेमकं काय भानगड आहे। बघा की शेवटी आपण जे काही व्याकरणामध्ये जो काही घटक शिकत होतो आहे की नाही, तर त्या घटकामध्ये आपण वर्णाचे जे काही पूर्ण प्रकार पडतात तर ते संपूर्ण प्रकार आपण शिकत होतो। शेवटचा कालचा तासिकेतला हा होता, त्याला आपण विशेष संयुक्त व्यंजन असं म्हटलेलं होतं। थोडं मी कालच्या म्हणजे जे काही आज शिकवणार आहे त्याबद्दल बोलतो। बघा, सर्वात महत्त्वाचं जे काही वर्ण आहे तर या वर्णाचे मुख्यतः आपण 3 गटामध्ये विभागणी किंवा 3 प्रकार पडतात असं मी तुम्हाला बोललेलो होतो वर्णाचे। त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वर, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वरादी आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता, व्यंजन। बरोबर। तर आपली 52 वर्णाची वर्णमाला जी विभाजन करून दिलेला आहे तर ते या पद्धतीने आहे। आणि एक चौथा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे विशेष संयुक्त व्यंजन। तर हे सर्व आपण कालच्या भागामध्ये डिस्कस केलेलं होतं। बरोबर। आज आपण काय शिकणार आहोत की वर्णाची जी काही उच्चार स्थानानुसार 9 प्रकार पडतात। वर्णाचे मुख्य 3 प्रकार आहे जे तुम्हाला आता स्क्रीनवर इथं स्वर, स्वरादी, व्यंजन लिहून दिलं होतं ते। तर वर्णाची उच्चार स्थानानुसार एकूण 9 प्रकार पडतात तर ते 9 प्रकार आपल्याला आज बघायचे आहे। सोपं चॅप्टर आहे, काहीच डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही। पण आयोग एमपीएससी याच्यावर प्रश्न विचारत असते आणि वर्णमालेच्या या उच्चार स्थानावर अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारून गेलेले आहेत। तर डोंट वरी, कसलाही जरी प्रश्न विचारला एमपीएससीनं तर तुम्ही एक पाऊल पुढे राहाल असंच मी तुम्हाला वर्णाची उच्चार स्थाने हा घटक शिकवणार आहोत। बघा, नेमकं आपण जे काही वर्ण उच्चारत असतो की नाही तर वर्ण उच्चारत असताना नेमकं आपली जी काही जीभ आहे तर आपल्या मुखातील जे काही अवयव आहे, आता मुखातील अवयव म्हणजे कोणते तर दाता आहे मुखामध्ये, पहिले ओठ आहे, त्यानंतर दाता आहे। बरोबर। त्यानंतर आपली जी काही आहे जीभ आहे, आपली जीभ काय करते, आपल्या मुखातील अवयवांना स्पर्श करते। मग नेमकं आपली जीभ वरत टाळूला लागते, काही मूर्धेला लागत असते, काही दाताला लागत असते, तर काही आपण ओठ चिपकून काहीतरी ध्वनी आपण उच्चारत असतो। तर असे विविध पद्धतीचे जे काही 5 अवयव आपल्या मुखामध्ये आहे तर त्यांचा जास्त रोल आहे। म्हणजे आपली जीभ आपल्या मुखातील महत्त्वपूर्ण 5 अवयवांना स्पर्श करते आणि ते ध्वनी आपण उच्चारत असतो। तर ज्या अवयवाचा सर्वाधिक जास्त रोल त्या ध्वनी उच्चारत असताना असते त्या अवयवाचं नाव त्या वर्णाला देत असते। तर आपण थोडं बघूया। तर वर्णाचे उच्चार स्थानानुसार एकूण 9 प्रकार पडतात। इथं काही त्याची व्याख्या थोडी केलेली दिसते, बघून घेऊ। तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला देण्यात येते। लक्षात आलं? जिसका रोल ज्यादा उसका नाम होगा। बरोबर आहे, लक्षात ठेवा। मग आता महत्त्वपूर्ण मुद्दा काय आहे बघा। मग हे जे काही 9 प्रकार आहे तर ते 9 प्रकार कोणते आहेत तर बघा, पहिला आहे कंठ्य। कंठ्य म्हणजे ज्याला आपल्या भाषेमध्ये गळा असं म्हणत असतो। तुमच्या मनामध्ये एक प्रश्न तयार व्हायला पाहिजे, सर मग आपण जे काही बोलतो आहे तर आपण सर्वच्या सर्वच वर्ण आपण गळ्यामधूनच तर बाहेर काढतो। हो, आपण सर्वच वर्ण गळ्यातूनच बाहेर काढत असतो। पण मी तुम्हाला काय बोललो, जी काही वर्णाची उच्चारस्थाने आहे तर नेमकं ट म्हणत असताना ट ठ ड ड ट ठ ड ड म्हणत असताना तुमच्या गळाचा वापर होतो आहे, परंतु सर्वात जास्त रोल हा तिथं मूर्ध्याचा आहे।
कारण जीभ वळून ती जीभ मूर्ध्याला लागते आणि तेव्हाच तो वर्ण किंवा तोच ध्वनी जेव्हा बाहेर पडत असते. रोल जास्त ज्या भागाचा राहणार आहे त्या भागाचं नाव त्या वर्णाला देणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे बघा. तर वर्णाचे एकूण 9 उच्चार स्थान आहे, ज्यामध्ये पहिला आहे कंठ्य, त्यानंतर तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ. हे 5 महत्वाचे अवयव मानवाच्या मुखामध्ये आहे. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत, ओष्ठ. त्यानंतर कंठ्य तालव्य, त्यानंतर आहे कंठोष्ठ, त्यानंतर आहे दंत तालव्य आणि दंतोष्ठ. काहीच टेन्शन घेऊ नका, पाठ कसे करायचे मी तुम्हाला लगेच क्लुप्ती सांगतो. हे जे 9 प्रकार आहे, तर हे 9 प्रकार मी तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी सांगतो बघा. तुम्ही एक कोड लक्षात ठेवायचा, केटीएम 2. बघा काय, पेटीएम नाही, केटीएम. केटीएम बाईकचं नाव आहे. केटीएम 2 म्हणजे डीओ, त्याचं स्पेलिंग. त्यानंतर बघा केटीके आणि डीटीडी. मी जसा लिहितो ना, तर त्याच पद्धतीनं तुमचं लिखाण झालं पाहिजे. तुम्ही जर खाली वरचं खाली केलं की ते चुकतं मग. तर बघा इथं जे काही के आहे, तर के म्हणजे कंठ, त्याचा असा अर्थ होतो. इथं जो काही टी लिहिलेला आहे, तर टीचा अर्थ तालव्य असा होतो. इथं जे काही यम लिहिलं, तर यमचा अर्थ मूर्धन्य होतो. इथं जे काही डी लिहिलं, तर डी चा अर्थ दंत्य होतो, दात म्हणतो आपण त्याला. इथं जे काही ओ लिहिलं, तर ओ म्हणजे ओष्ठ. इथं केटी लिहिलं का नाही, केटी. केटी म्हणजे बघा कंठ, आणि हे काय आहे, टी फॉर तालव्य. केटी म्हणजे कंठ तालव्य. आता हा जो के आहे आणि इथं के आहे, मग मास्तर डबल डबल के आला तर कंठ म्हणायचं का, नाही. पहिला कंठ्य आहे, हा जो के आहे तर तो कंठोष्ठ आहे, म्हणजे कंठ आणि ओष्ठ यापासून तो ध्वनी उच्चारला जातो. त्यानंतर आहे इथं डीटी. जसं बघा केटी मध्ये कंठ्य आणि तालव्य होतं, तर इथं डीटी मध्ये डी फॉर दंत्य आणि टी फॉर काय, तालव्य, म्हणजे दंत तालव्य असा गट राहणार आहे. त्यानंतर हा जो आहे इथं बघा डी पाहिजे होतं, हा जो आहे ना, हा शेवटी डी पाहिजे होतं. हा जो शेवटचा जो आहे, तर शेवटचा हा डी आहे. डी फॉर हा दंत्य नाही, तर इथं डी फॉर दंतोष्ठ, म्हणजे दंत आणि ओष्ठाचा उच्चार करून, ओठाचा वापर करून ते ध्वनी उच्चारले जातात. तर असे 9 प्रकार आपल्याला वर्णाच्या उच्चार स्थानावर दिसून येतात. तर हे लक्षात ठेवायचं, केटीएम 2, केटीके, डीटीडी. एवढं मोठं लक्षात ठेवण्यापेक्षा केटीएम 2, केटीके, डीटीडी म्हणायचं. बस इथं वर्णाची 9 ही जी काही उच्चार स्थानं आहे, तर ती लक्षात राहते. आता मराठी व्याकरणामध्ये मी तुम्हाला शिकवत असताना तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला जेव्हा आदर्श लिपी हा घटक शिकवत होतो, की मराठीची जी काही लिपी आहे देवनागरी, तर ती आदर्श लिपी आहे का. मी पण तुम्हाला असं बोललो होतो की मराठी ही परिपूर्ण लिपी आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे बहुतांश ती आदर्श लिपी आपल्याला दिसून येते, पण काही जर तुम्ही अपवाद सोडले तर ती तुम्हाला 100% आदर्श लिपी म्हणून देवनागरी लिपीचा उल्लेख करता येईल. मग मी तुम्हाला त्यामध्ये एक अपवाद सांगितला होता की मराठी भाषेमध्ये जे काही वर्ण आहे, च, छ, ज, झ, बरोबर आहे. तर या 4 वर्णाचा जो काही आपण उच्चार आहे, तर तो 2 पद्धतीनं करत असतो. तर त्यामध्ये च, छ, ज, झ हे जे काही 4 वर्ण आहे, तर याला मराठीमध्ये 2 भागामध्ये उच्चारलं जातं. तुम्हाला डायरेक्टली प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की कोणत्या वर्णाचा उच्चार हा मराठी भाषेमध्ये 2 पद्धतीनं केला जातो. तर ते 4 हेच वर्ण आहे, च, छ, ज आणि ज. यांचा उच्चार मराठी भाषेत 2 पद्धतीने होत असते. पहिला जो काही उच्चार आहे, तर तो आहे तालव्य, आणि दुसरा जो काही उच्चार आहे, तर तो आहे दंत तालव्य. काहीच टेन्शन घेऊ नका, तालव्य काय असते, दंत तालव्य असते, मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने शिकवणार आहोत. आता ही जी काही आपली जीभ आहे, तर आपल्या मुखातील सर्वात महत्वाचं 5 भागाला स्पर्श करते. त्यामध्ये बघा कंठ्य, त्यानंतर तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ या 5 भागाचा महत्वाचा रोल ध्वनी उच्चारताना होतो, म्हणून लक्षात ठेवा. पण वर्णाच्या उच्चार स्थानाचे एकूण 9 प्रकार आहे, पण रोल मुख्यतः 5 भागायचा असतो. मी तुम्हाला इथं एक इमेज दाखवलेली आहे बघा. ही इमेज आहे, या इमेज मध्ये तुम्हाला दिसते नाही दिसते मला माहिती नाही. हे पूर्णच्या पूर्ण जी काही मानवाचं मुख आहे का नाही. जसं बघा इथं तुम्हाला हे तोंडाची पोकळी आहे, खाली तुम्हाला बघा अन्ननलिका दिसत असेल. हे बघा इथं पडजीभ आहे का नाही. इकडे कंठ आहे म्हणजे गळा, त्यानंतर कंठ तालव्य, त्यानंतर मूर्धन्य, तालू आहे का नाही. हे विविध पद्धतीचे जे काही अवयव आहेत, तर ते मुखामध्ये आहे. तुम्हाला इथं दिसत असेल, हे एकदा व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. आपण तेवढेही काही लहान नाव आहो की नेमकं आपल्याला ते नाक कोणतं आहे, दात कोणते आहे, ओठ कोणते आहे, घसा कोणता आहे, गळा कोणता आहे का नाही, हे समजणार नाही. मी मुद्दामून इथे इमेज लावलेली आहे, घ्याचा काही उल्लेख नव्हता, कारण आपण एमपीएससीची तयारी करत असल्याने आपल्याला हे सर्व बाबी माहीतच पाहिजे, कशाला मूर्धान कशाला तालू म्हणायचं, बरोबर.
तर बघा, आता इथं जे काही अवयव आहे आणि या अवयवामध्ये म्हणजे आपण जे काही ध्वनी उच्चारतो, तर या ध्वनी उच्चारत असताना कोणत्या अवयवाचा सर्वाधिक जास्त रोल आहे याच्यावरून त्या ध्वनीला त्या त्या पद्धतीची नावं दिलेली आहे. अशी एकूण 9 नावे आहेत: कंठे, तालव्य, मूर्धन्य, दंत, त्यानंतर ओष्ठ, त्यानंतर कंठे तालव्य, कंठ्योष्ठ आणि दंत तालव्य, दंतोष्ठ. तर आता इथं मी तुम्हाला एक टेबल दिला. जसं बघा, कंठे म्हणजे काय, तर गळा म्हणजे कंठातून होणारे आवाज. तुम्ही म्हणणार सर, कंठातून आवाज हा फक्त आणि फक्त कंठ म्हणजे अ आ यांचाच होतो का, किंवा क ख ग घ ग यांचाच होतो का? तसं नाही. मी तुम्हाला आत्ताच बोललो की सर्व जे काही आपण बोलत आहोत तर आपल्या कंठामुळेच बोलतो आहे, गळ्यामध्येच बोलतो आहे, पण रोल सर्वात जास्त ज्या अवयवाचा असतो त्या अवयवाचं नाव असते, बरोबर. त्यानंतर तालव्य. तालव्य म्हणजे काय, तर आपण बाय काय, चिंच जिथं चघळतो की नाही, चिंच चिंच खाल्ली असेल, चघळत असताना आपली जीभ बघा अशी करते की नाही, तर त्या भागाला आपण तालव्य असं म्हणत असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे काय, आपण टठ द द म्हणत असताना आपली जीभ बघा कशी मुरडाडतो, आहे का नाही, आणि जीभ आपण मुरडून आपलं जी काही जीभ आहे तर ते बघा मूर्ध्याला लागतं, बरोबर आहे. कुठं लागतं, मूर्ध्याला लागतं. आणि ते जे काही मूर्धा आहे तर ते कंठ तालव्य आणि मृदू तालव्य यांच्यामध्ये असते. ट ठ म्हणत असताना बघा तुमची जीभ बरोबर मध्ये लागतं, बरोबर. त्यानंतर आहे दंत्य, ज्याला आपण दात म्हणत असतो. म्हणजे जे वर्ण आपण उच्चारत असतो तर आपली जीभ दाताला भडकन लागते बघा. त थ द द, जीभ लावू नका बरं, तचा उच्चारच होत नाही. जीभ लावू नका, तचा उच्चारच होत नाही. त थ द द, किंवा जीभ दाताला लावू नका आणि मला त म्हणून दाखवा. जीभेचा वापर दाताला लागायला नको. त म्हणा, अ च म्हणताच नाही येत. म्हणजे दाताचा रोल सर्वाधिक जास्त आहे म्हणून त्याला दंत्य नाव पडलेलं आहे. त्यानंतर आहे ओष्ठ. खालच्या आणि वरच्या ओठांचा एकमेकांचा स्पर्श होतो आणि हे ध्वनी आपल्या मुखातून बाहेर निघल्या जातं, त्याला आपण ओष्ठ वर्ण म्हणतो. तुम्ही प फ मला ओठाला ओठ न लावता म्हणून दाखवा. हे बघा, अ निघतच नाही ना, म्हणजे रोल ओठाचा सर्वाधिक आहे ते ध्वनी उच्चारत असताना, म्हणून ओष्ठ हे नाव पडलं. त्यानंतर आहे दंत तालव्य, म्हणजे जिभेचा स्पर्श हा कठोर तालू लावतो. आता दंत तालव्य म्हणजे कसं असते, तुम्ही च छ ज चा उच्चार जेव्हा करत असता की नाही, मी तुम्हाला आता सांगितलं मराठी भाषेमध्ये जे काही 4 वर्ण आहे च छ ज झ यांचा उच्चार आपण मराठी भाषेत 2 पद्धतीने करतो. पहिला आहे तो म्हणजे तालव्य आणि दुसरा आहे तो म्हणजे दंत तालव्य. पण जो काही यांचा अयुक्त जो काही उच्चार असतो तर तो दंत तालव्य असतो आणि जो य युक्त उच्चार असतो तर तो असतो कोणता, तालव्य. आता विषय असा आहे की यांचा जेव्हा उच्चार करतो आहे का नाही, तेव्हा आपण अयुक्त उच्चार केला पाहिजे. ते समोर तर क्लिअर होईल, पण आपल्या मुखातील असा कोणता भाग आहे की जो दंत तालव्य आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे का, च च च च म्हणत असतो ना, च च च च च च च च ज झ, तेव्हा आपली जीभ बघा आपल्या दातातील वरच्या भागाला लागते, म्हणून त्याला कंठ म्हणजे दंत तालव्य म्हटलेलं आहे, दाताच्या वरच्या भागाला. त्यानंतर आहे दंतोष्ठ. दंतोष्ठ म्हणजे काय, मुखातील वायूचा दात आणि ओठ यांना स्पर्श होतो. व म्हणताना व व व व, तर व म्हणत असताना मुखातील जो काही वायू आहे तर त्यांचा जो काही स्पर्श आहे तर तो दाताला आणि ओठाला होतो, म्हणून याला आपण दंतोष्ठ म्हणत असतो. त्यानंतर आहे कंठ्य तालव्य, मुखातील वायूचा कंठ आणि तालू यांना काय होतो, स्पर्श होतो, त्यांना आपण कंठ्य तालव्य म्हणतो. आणि शेवटी आहे कंठोष्ठ. या वर्णाचा उच्चार करताना वायूचा जो काही स्पर्श आहे तर तो कंठ आणि त्यानंतर ओष्ठ म्हणजे ओठाला होतो, म्हणून त्याला कंठोष्ठ वर्ण असं म्हटलं जातं. तर हे उच्चार स्थानानुसार एकूण 9 प्रकार आहे. तर नेमकं हे जे काही कंठे तालव्य, मूर्धन्य, दंत, ओष्ठ, दंत तालव्य, दंतोष्ठ, कंठे तालव्य, कंठोष्ठ, तर याच्यामध्ये नेमकं जे काही आपल्या मराठी वर्णमालेमध्ये जे काही 52 वर्ण आहे तर ते 52 वर्ण विविध आपल्या मुखातून बाहेर निघत असतात. यांचे उच्चारस्थान या 9 पद्धतीचे असतात, म्हणून त्या त्या वर्णांना त्या त्या गटामध्ये आपण ठेवत असतो. तर नेमकं या 9 गटामध्ये 52 वर्णाची जी काही आपली वर्णमाला आहे तर ती कशी विभागलेली आहे तर ते आपण बघणार आहोत. तर बघा, सर्वात महत्वाचं इथं तुम्हाला हा इमेज दिसतोय आणि इथं तुम्हाला संपूर्णच्या संपूर्ण हा टेबल दिसतो आहे. तर या टेबलमध्ये जे काही आपली 52 वर्णाची वर्णमाला आहे तर इथं ते समाविष्ट केलेली आहे. मी एकदा व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला समजून सांगण्याचे प्रयत्न करतो. बघा,
तर पहिला आहे तो म्हणजे कंठ्यवर्ण. कोणता आहे? कंठ्य. आता कंठ्यवर्णामध्ये जे आहे ना, तर ते नेमकं कोणाचा समावेश होतो हे फार महत्वाचं आहे. बरोबर? कंठ्यवर्णामध्ये कोणाचा समावेश होतो? तर कंठ म्हणजे काय? तर कंठ म्हणजे गळा. कंठ म्हणजे काय? गळा. बरोबर? लक्षात ठेवा. मग आपल्या गळ्यामधून जे ध्वनी आपण उच्चारत असतो, तर अशा वर्णांना किंवा अशा ध्वनीला कंठ्यवर्ण असं म्हटलं जातं. मग आता नेमकं आपण जे काही उच्चारतो आहे, तर नेमकं ते कोणकोणते वर्ण आहे बघा. यामध्ये अ, आ हे स्वर आहे. याची विभागणी तुम्हाला टेबलमध्ये दिसत असेल आणि हा टेबल तुम्हाला झोपेतून जरी उठवला, तरी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं आठवलं पाहिजे. कारण याच्यावर फिक्स प्रश्न असतो. लक्षात ठेवा, एवढं महत्वाचं आहे. आणि तो टेबल जर तुम्ही 3-4 वेळा जर हातानं लिहून काढला, तर ते व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला लक्षात राहील. पहिला वर्णाचा जो काही उच्चारानुसार पडणारा प्रकार आहे, त्याला आपण दंत्यवर्ण कंठ्यवर्ण असं म्हणत असतो. तर कंठ्यवर्णामध्ये स्वराचा समावेश होतो. तर कोणते स्वर आहे? तर अ आणि आ. त्याचबरोबर कंठातून जे काही निघणारे वर्ण असतात, तर त्यांचा जो काही उच्चार आहे, तर तो ह युक्त होतो. कसा होतो? ह युक्त होतो. बघा तुम्ही हा म्हणजे ह चा उच्चार बाहेर येतो की नाही? ह चा उच्चार बाहेर येतो म्हणजे प्राण, वायू बाहेर सोडल्यासारखा वाटतो. तर हा जो काही ह आहे, हा जो काही ह आहे, तर हा सुद्धा आपल्या कंठवर्णामध्ये येतो. आता या ह सोबतच जे काही ह युक्त जे काही वर्णाचा उच्चार होतो. ह युक्त वर्ण म्हणजे कोणते? क, ख, ग, घ आणि हा बघा अंग आहे. इथं ड लिहिलेला आहे, पण तो ड नाहीये बरं का. हा अंग आहे. वांगमयामध्ये जो काही ग आहे, वांगमयामध्ये, तर तो अंग इथं तुम्हाला दिसून येतो. तर कंठ्यवर्णामध्ये अ आणि आ हे दोन स्वर आणि जो काही विसर्ग आहे, जो काही विसर्ग आहे का नाही? आहा, याचा उच्चार करत असताना बघा शेवटी ह ला हिसडा मारून होतो, आहे का नाही? आपण ते स्वरादीमध्ये शिकलेलो होतो, आहे का नाही? ह ला हिसडा मारून विसर्गाचा उच्चार होत असतो. म्हणून हा जो विसर्ग आहे, तर तो कंठ्यवर्णामध्ये येतो. आणि ह युक्त जे काही ध्वनी आहे, ह युक्त जे काही व्यंजन आहे, तर त्यांचे सुद्धा समावेश या कंठवर्णामध्ये होतो. म्हणून क, ख, ग, घ आणि ग हे जे काही 5 स्पर्श व्यंजने आहेत, तर यांचा समावेश कंठामध्ये होतो. आणि त्यासोबतच ह नावाचा हा वर्ण, हा पहिला गट होता उच्चार स्थानाचा कंठ. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे तालव्य. तालव्य वर्णाचा उच्चार हा तालूला लागून होतो. म्हणजे बघा कसं, याच्यामध्ये ई आणि ई हे काय येतात? दोन स्वर येतात. लक्षात ठेवा, ई आणि ई हे दोन स्वर येतात. कंठ्यामध्ये अ आणि आ हे दोन स्वर येतात. काहीच टेन्शन घेऊ नका. फक्त लक्षात ठेवा काय? ताई. फक्त लक्षात काय ठेवायचं? ताई. ता म्हणजे तालव्य आणि ई म्हणजे हे ई नावाचे स्वर तालव्य याच्यामध्ये येतात. आता स्पर्शाचा जो काही दुसरा गट आहे, स्पर्श व्यंजनाचा दुसरा गट कोणता आहे? च, छ, ज, झ. च, छ, ज, झ, न्य. बरोबर आहे? हा न्यवय याला त्र म्हणायचं नाही. मला कोणीतरी विचारलं होतं त्या दिवशी की सर, याचा उच्चार जर आपण न्य म्हणून करत असेल, बरोबर आहे, तर त्र कसा असतो? मूर्खांनो, त्र हा एक जोडाक्षर आहे. मराठी वर्णमालेमध्ये त्र नावाचं तुम्हाला कोणतंही एखादी वर्ण दिसणार नाही बरं का. नाहीतर तुम्ही म्हणणार सर हा काय आहे? हा न्य आहे, मग हा त्र आहे. अरे त्र मराठी वर्णमालेत नाहीच ना. हा जो त्र आहे की नाही, तर हा जोडाक्षर आहे. शेवटी आपण अकार विल्लेमध्ये शिकणार आहोत. हा त्र, त नावाचं व्यंजन, र नावाचं हे व्यंजन आणि अ नावाचं व्यंजन हे एकत्र येऊन त्र नावाचं जोडाक्षर तयार करते. म्हणून लक्षात ठेवायचं की त्र नावाचं व्यंजन किंवा त्र नावाचं हे वर्ण मराठी वर्णमालेमध्ये नाहीये. नाही तुम्हाला म्हणणार हा त्र तर आपण लिहितो, पण ते एक जोडाक्षर आहे की नाही? लक्षात ठेवा. तर आता या तालव्य वर्णामध्ये किंवा तालव्य गटामध्ये ई आणि ई हे दोन वर्ण येतात. ताई असं लक्षात ठेवायचं, ताई असं लक्षात ठेवायचं. आणि त्यासोबत स्पर्श व्यंजनाचा जो दुसरा गट आहे, च, छ, ज, झ, न्य, तर हा गट तालव्य गटामध्ये येतो. आणि त्यासोबतच आता च, छ, ज, ज चा उच्चार करत असताना काय होते? तुमचा जो काही जिभेचा शेंडा आहे की नाही, तर तुमच्या दाताच्या वरच्या बाजूला लागते बघा. च, छ, ज, ज. मग याचा उच्चार करत असताना माहिती आहे का, तर या 4 वर्णाचा जो काही उच्चार आहे, तर त्या 4 वर्णाचा उच्चार हा य युक्त होतो. तुम्ही च,
छ ज झ असं नाही म्हणायचं आहे. तालव्य वर्णाच्या गटामध्ये तुम्ही च छ ज झ असं म्हणायचं नाही. तुम्ही च छ ज झ म्हणजे असं म्हणायचं. कसं बघा, हे असं च आहे का नाही, छ असं म्हणायचं आहे. लक्षात राहील. म्हणजे तालव्य वर्णाचा तुम्हाला जेव्हा उच्चार करायचा असतो तेव्हा य युक्त करायचा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता बघा, च छ ज झ आणि काय न. मुद्दा लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे काही इतर अवर्गीय व्यंजन आहे तर ते बघा य आणि श. आता य आणि श चा उच्चार जेव्हा करत असता की नाही य तेव्हा तुमची जीभ बघा तालूला लागते. श श श श म्हणत असताना तुमची जीभ तालूला लागते, म्हणून त्याला आपण तालव्य व्यंजन किंवा तालव्य वर्ण असं आपण म्हणत असतो. आता इकडले हे जे काही तुम्हाला इथं व्यंजन दिसत आहे तर याचं टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला हा टेबल शिकवल्याच्या नंतर ते सर्व लक्षात कसं राहील ते सांगतो. ओके. त्याच्यानंतर याचा तिसरा गट आहे, त्याचं नाव आहे मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे काय, तर जे वर्ण मूर्ध्याला लागून त्याचा उच्चार बाहेर निघतो तर त्याला आपण मूर्धन्य वर्ण असं म्हणत असतो. तुम्हाला माहिती आहे मूर्धन्य वर्णामध्ये तुम्ही मुरुम असं लक्षात ठेवायचं. काय मुरुम. मुरुम माहिती आहे तुम्हाला, शेतामध्ये टाकतो आपण किंवा एखादी घर बांधत असताना मुरुम भरत असतो. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मुरू 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 म्हणजे काय, तर मू आणि त्यानंतर ऋषीचा रू. मी इथं रू हा मुद्दामून काढलेला आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, या रूच्या ऐवजी आपल्याला हा रू वापरायचा आहे. मुरू म्हणजे काय, मू म्हणजे मूर्धन्य आणि याच्यात कोणता स्वर येतो, तर याच्यामध्ये स्वर येतो ऋषीचा रू. मुरू लक्षात राहील. ताई म्हणजे तालव्य म्हणजे ई नावाचे स्वर त्याच्यामध्ये येतात. दॅट इज क्लिअर. यस. आता याच्यामध्ये जो काही गट येतो स्पर्श व्यंजनाचा तर तो कोणता येतो, ट ठ ड ड. तुमची जीभ बघा, तुमची जीभ ही मुरडते आणि तुमच्या मूर्ध्याला लावून लागते. हे बघा वरती, हा वरती मूर्ध्याला लागते. ट ठ ड ढ. ट जिथं लागतो की नाही, आणि तालव्याचा उच्चार करत असताना तुम्ही जिथं चिंच खाता की नाही, चिंच चिंच जिथं खाता ना, तर जिथं चिंच खाता तो भाग म्हणजे हा तालव्याचा असतो. आणि तुमची जीभ मुरडून जेव्हा तुमची मूर्ध्याला लागते, म्हणजे मूर्ध्या म्हणजे मधातील भागाला लागते, तेव्हा त्याला आपण मूर्धन्य वर्ण असं म्हणत असतो. ट ठ ड ढ आणि बाणाचा न. लक्षात ठेवा, बाणाचा न. बघा नारायण, बरोबर, नारायण. त्यानंतर बघा नळ. नारायण, नारायण मधला हा जो काही शेवटचा न आहे आणि नळामधला हा जो काही सुरुवातीचा नळ आहे, या दोनही नचं उच्चारस्थान वेगळं आहे. बघा, या दोन्ही नचं उच्चारस्थान वेगळं आहे. नारायण, नारायण, नारायण मधला जो काही शेवटचा बाणाचा न आहे तर त्याचा उच्चार करत असताना जो ट वर्ण उच्चारतो की नाही तर तिथंच आपली जीभ लागते. बघा, नारायण म्हणजे जीभ मुरडून मूर्ध्याला लागते, म्हणून हा बाणाचा न मूर्धेमध्ये जातो. नळ, नळ, नळ मधला जो काही न लहानवाला आहे तर त्याचा उच्चार करत असताना तुमची जीभ मूर्ध्याला लागत नाही. बरोबर आहे का नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, काय की नळाचा न आणि बाणाचा न नेमकं कधी वापरायचं असते. बाण, बाण म्हणत असताना आपली जीभ, बाण म्हणत असताना आपली जीभ आपल्या मूर्ध्याला लागते, म्हणून तिथं बाण हा जो काही शब्द आहे तर तो शब्द असा चुकीचा आहे, कारण जीभ मूर्ध्याला लागते तर मूर्ध्यामध्ये बाणाचा न येतो की नाही, म्हणून तो न हा या न मध्ये जोडावा लागतो, म्हणजे बा सोबत लावावा लागतो. नळ म्हणत असताना जीभ आपली व इथंच लागते. कुठे, नळ, नळ आहे का नाही, दातापाशी, दातापाशी नळ, नळ. म्हणून तिथे जेव्हा दाताला लागते की नाही तर तेव्हा तिथे नळाचा न वापरत असते. हे दोन न, नळाचा आणि बाणाचा न यांच्याबद्दल लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही न मध्ये उच्चार म्हणजे न मध्ये जर नळाचा न आणि बाणाचा न जर यांच्याबद्दल जर थोडी जरी गैरफलत केली तर तुमचा अर्थ बदलून जातो, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. समोर आपण शिकणार आहोत. तर बघा, मुरू म्हणजे मूर्धन्य, याच्यामध्ये ऋषीचा रू आणि ट ठ ड ढ न. आता ट ठ ड ढ न हे सर्वच्या सर्व मूर्धन्य मध्ये येतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी की जेव्हा मी तुम्हाला द्रविडियन
वर्ण शिकवत होतो, जेव्हा मी स्वतंत्र वर्ण शिकवत होतो, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की ळ हा मराठी मधला किंवा संस्कृत भाषेमधला नाही, तर ळ हा द्रविडियन भाषा गटातील आहे. द्रविडियन भाषा गट म्हणजे ज्या भारताच्या दक्षिणेकडे बोलल्या जातात, ज्यामध्ये तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड नावासारख्या भाषा येतात. त्यासोबतच मी तुम्हाला तेव्हा असं बोललो होतो की जो नाही आपला ळ आहे, त्यासोबतच हा जो काही ट, ठ, ड, ढ, न, त्याचबरोबर श आणि ळ हे व्यंजन सुद्धा द्रविडियन व्यंजन आहे. कोणते आहे? द्रविडियन व्यंजन आहेत. लक्षात ठेवायचं, म्हणजे द्रविडियन भाषा गटातील आहे. फक्त निवळ अळच आहे असं नाही, काही काही व्याकरणकारांचं असं म्हणणं आहे. दॅट इज क्लिअर. इथं लक्षात ठेवा. आता मुरू म्हणजे मूर्धन्यमध्ये ऋषीचा रू येतो आणि ट, ठ, ड, ड, न हे येतं. त्यासोबत बघा र, श, ळ हे काय येतात? हे अवर्गीय व्यंजने सुद्धा येतात. लक्षात राहील. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे दंत्य. दंत्य म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला आपण दात असं म्हणत असतो. बघा, दंत्य म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेत दात असं म्हणत असतो. म्हणजे ज्या ध्वनीचा किंवा ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपली जीभ दाताला लागते, त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला आपण दंत्य वर्ण असं म्हणत असतो. आता कोणता असा स्वर आहे की तो स्वर उच्चारत असताना आपली जीभ आपल्या दाताला लागतं? तर याच्यामध्ये बघा, जो काही क्लृप्तीमधला लू आहे, लू लू आहे का नाही, लू लूचा उच्चार करत असताना जीभ दाताला लागतं. लू आहे का नाही, दाताला लागतं. म्हणून हा जो काही लू आहे, तर हा लू आपल्या दंत्य उच्चार स्थानामध्ये येणार आहे. आणि ते तसं लक्षात राहते. कसं? आपण जेव्हा स्वर म्हणतो तेव्हा अ, आ, ई, उ, ऊ, रू आणि लू म्हणतो. म्हणजे रूच्या नंतर लू म्हणतो की नाही? तर आपण मुरू म्हटल्यावर काही नाही, मुरू. तर इथं जर रू आला तर त्याच्या खाली 100% लू आहे असं समजायचं आहे. दॅट इज क्लिअर. हा. तर आता असे स्पर्श व्यंजनापैकी असे कोणते व्यंजन आहेत की ज्यांचा उच्चार करत असताना आपली जीभ आपल्या दाताला लागतं? ट, ठ, ड म्हणत असताना मूर्ध्याला लागते, म्हणून मूर्धन्य नाव. दाताला लागणारे असे कोणते आपल्याला व्यंजन दिसते? तर बघा, त, थ, द, ध, न. जीभ सपकन आपल्या दाताच्या मागे लागते, आहे का नाही? इकडे त, थ, द, ध, न, ल, स, ल, स, ल, स, आहे का नाही? ल तुम्ही वर्त जीभ लावून म्हणू शकत नाही. ल, ल वर्त जीभ लावतो म्हटलं तर तुम्हाला ळ सारखा उच्चार दिसेल. बरोबर आहे का नाही? वर्त जीभ लावतो म्हटलं तर तुम्हाला ळ सारखा उच्चार दिसेल. ळ, 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 ळ म्हणत असताना आपली जीभ मुरटते आणि पार्श्वभागातून हवा बाहेर निघते. म्हणजे आपली जीभ ही मुर्द्याला लागते. म्हणून ळ हा दंत्यमध्ये नसन येऊन तो मूर्धन्यमध्ये येतो. ल म्हणत असताना आपली जीभ बघा दाताला लागते. ल, स, ल, स, ल, स, न, ल, स, न, आहे का नाही? ल, स, न. तर हे लसन जे आहे तर ते दाताला लागून येतात. म्हणून लक्षात ठेवायचं, त, थ, द, द, न आणि ल आणि स हे जे काही इतर अवर्गीय व्यंजन आहेत तर ते दंत्य वर्णामध्ये जाते. समजलं? त्याच्यानंतर समोर आहे ते म्हणजे ओष्ठ्य. ओष्ठ्य म्हणजे काय? तर असे मराठी भाषेमध्ये काही व्यंजन आहेत की खालचा आणि वरचं ओठ एकमेकांवर ठेवून या वर्णाचा आपल्याला उच्चार करावा लागतो. त्याला आपण ओष्ठ वर्ण असं म्हणत असतो. ओटाचा वापर होतो म्हणून त्याला नाव ओष्ठ वर्ण पडलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, स्वर कोणते येईल तुम्हाला माहिती आहे? स्वर कोणते येईल? उ, ऊ. कोणते? उ आणि ऊ. बघा, यांचा वापर करूनच ओठांचा उ आणि ऊ हे वर्ण उच्चारले जातात. मग याच्यामध्ये स्पर्शापैकी कोणते येतात? तर बघा, प. आता तुम्ही मला सांगा, ओठाला ओठ न लावता प नावाचा व्यंजन उच्चारून दाखवा बरं. कसं पॉसिबल राहील? पॉसिबलच नाही. तर प, फ, ब, भ, म हे 5 जे काही वर्ण आहे किंवा व्यंजन आहेत, तर यांचा समावेश या कशामध्ये होतो? ओष्ठामध्ये होतो. ओठांचं सहाय्य घ्यावं लागते हे वर्ण उच्चारत असताना, म्हणून त्यांचं स्थान हे ओष्ठ्य वर्णामध्ये आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये इतर कोणतेही इतर व्यंजन नाही. इतर व्यंजन फक्त आणि फक्त शेवटपर्यंत ल, स आणि शेवटी एक येतो तो म्हणजे व. तर मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. इथं कोणतेही इतर व्यंजन येत नाही. लक्षात राहील. तर हे होतं आपले कोणते? ओष्ठ्य. आता त्याच्यानंतर महत्वाचं बघा, हे महत्वाचे होते 5 महत्वाचे अवयव ज्यांचा वापर करून आपण इतर व्यंजनाचा काय करत असतो? उच्चार करत असतो. आता पहिलं लक्षात ठेवा, हे आहे कंठ्य तालव्य. काय आहे? कंठ्य तालव्य. आणि कंठ्य तालव्य नावाच्या शब्दामध्ये बघा, तुम्हाला 2 शब्द दिसून येतील. पहिला शब्द आहे तो म्हणजे कंठ, आहे का नाही? बघा, कंठ्य तालव्यामध्ये काय आहे? पहिला आहे कंठ आणि त्याच्यानंतर आहे तालव्य, आहे का नाही? यस सर.
कंठ्य तालव्यामध्ये दोन शब्द आहे, पहिला आहे कंठ आणि दुसरा आहे तालव्य. तर याच्यामध्ये कोणतेही व्यंजन येत नाही बरं का. कंठ्य तालव्यामध्ये कोणतेही व्यंजन येत नाही, फक्त आणि फक्त स्वर येतात. मग नेमकं कोणते स्वर येतात तर बघा, कंठ्यमध्ये कोणते स्वर होते तर याच्यामध्ये होतं अ आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये होता आ, बरोबर. आणि तालव्यामध्ये कोणते स्वर होते बघा, कंठामध्ये होते अ आणि आ, तालव्यामध्ये कोणते होते, तालव्यामध्ये होते ई आणि ई, बरोबर. तर आता बघा मी इथं ई आणि मोठी ई लिहितो. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही संयुक्त स्वर शिकलेले आहात, जर तुम्ही अ मध्ये जर ई मिळवला तर तुम्हाला एडका ए भेटतो आणि आ मध्ये मोठा ई मिळवला तर तुम्हाला ऐ भेटतो. म्हणजेच काय, ए आणि ऐ असे दोन स्वर तयार झालेले आहेत. कंठामधले अ आणि आ आणि तालव्य मधले ई आणि ई हे दोन स्वर एकत्र करायचे. अ मध्ये लहान ई टाकली तर ए तयार होतो आणि आ मध्ये जर मोठी ई टाकली तर ऐ तयार होतो. आणि तयार झालेले जे स्वर आहेत तर ते आहे ए ऐ. तर कंठ्य आणि तालव्य मधले जे काही स्वर मिळून तयार होणारे जे काही स्वर आहे तर ते ए आणि ऐ आहे, म्हणून यांचा समावेश या कंठ्य तालव्य वर्णामध्ये केला जातो. क्लिअर आहे, सोपा आहे. त्याच्यानंतर आहे कंठोष्ठ. आता कंठोष्ठ मध्ये काय बघा, हा कंठोष्ठ नावाचा जो काही शब्द आहे की नाही कंठोष्ठ, तर कंठोष्ठ नावाचा हा जो शब्द आहे की नाही, तर हा संधीच्या संधीच्या बघा लक्षात ठेवा, संधीच्या स्वर संधी प्रकारामध्ये जातो. आणि स्वर संधीमध्ये एक रुद्धादेश नावाचा एक प्रकार आहे. स्वर संधीचा हा उपप्रकार आहे रुद्धादेश, जिथं दोन मात्राची संधी असते, तर त्यांना आपण रुद्धादेश असं म्हणत असतो. तर कंठोष्ठ शब्द हा रुद्धादेश संधीचं उदाहरण आहे. आणि त्याचा विग्रह बघा, म्हणजे कंठोष्ठ मध्ये दोन शब्द आले, पहिला आहे कंठ आणि त्याच्यानंतर आहे औष्ठ्य, म्हणून तयार झालेला आहे कंठोष्ठ, बरोबर. तर आता तुम्ही मला सांगा, कंठामध्ये कोणते स्वर येतात, कंठामध्ये स्वर येतात अ आणि आ, आय एम राईट. आणि ओष्ठामध्ये कोणते स्वर येतात, ओष्ठामध्ये येतात उ आणि उ, आहे का नाही. तर बघा, लहान याच्यामध्ये लहान स्वर, मोठ्या याच्यामध्ये मोठा स्वर, आणि अ मध्ये जर उ टाकला तर तुम्हाला माहिती आहे ओ तयार होतो. आ मध्ये मोठा उ टाकला तर तुम्हाला माहिती आहे औ तयार होतो. मग तुम्हाला एवढंही माहिती आहे ना, ए आणि ऐ हे कुठे गेले, हे कंठ्य तालव्यमध्ये गेले. तर कंठोष्ठमध्ये कंठ्यामध्ये येणारे आणि ओष्ठामध्ये येणारे जे काही स्वर आहे, तर जे तुम्ही मिळवले तर तुम्हाला भेटणार ओ आणि औ हे दोन स्वर या कंठोष्ठ वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये जातात. आहे का नाही सोपं. म्हणून काहीच इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाही, लक्षात घ्या. आता कोणत्या कोणत्या पुस्तकामध्ये बघा, व्याकरणाच्या कोणत्या कोणत्या पुस्तकामध्ये असाही काही उल्लेख आढळतो. जसं बघा, मी तुम्हाला इथं विसर्ग जो आहे की नाही विसर्ग, तर विसर्ग बोललो मी तुम्हाला कंठामध्ये येऊन येतो, म्हणून त्याचं उच्चारस्थान कंठ दाखवल्या जाते. कारण या विसर्गाचा उच्चार करत असताना ह नावाच्या वर्णाचा उच्चार होतो. हा, आहे का नाही, हा हा, दुःख, म्हणजे ह चा उच्चार होतो. ह युक्त उच्चार होणारे सर्व वर्ण हे आपण कंठामध्ये दाखवत असतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काय की हे जे काही ओ आणि औ व्यतिरिक्त जे काही एक स्वरादी आहे, कोणता, अनुस्वार, ज्याला आपण अम असं म्हणत असतो. तर या स्वरादी मधला जो काही अनुस्वार आहे, तर या अनुस्वाराला कोणत्या कोणत्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये किंवा कोणी कोणी व्याकरणकारांनी याचं स्थान कंठ्यो मध्ये दाखवलेलं आहे. कंठोष्ठ मध्ये, कंठोष्ठ मध्ये दाखवलेला आहे, कंठोष्ठ मध्ये लक्षात ठेवा. विसर्ग कंठामध्ये येतो आणि अनुस्वार हा कंठोष्ठ मध्ये येतो. काही काही पुस्तकामध्ये या अनुस्वाराला एक नवीनच नाव आहे, कंठ नासिक्य. कंठ म्हणजे गळा, नासिक्य मधला जो मूळ शब्द आहे नाक, म्हणजे बघा ना, अमचा उच्चार करत असताना गळ्यासोबतच नाकाचा सुद्धा उपयोग होतो, म्हणून त्याला नाव कंठ नासिक्य सुद्धा दिलेला आहे. तसा तो कंठोष्ठ नावाच्या वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये येतो, बरोबर. याच्यामध्ये कोणतेही इतर वर्ण येत नाही. ओके, आता समोर बघा, आता आलो आपण दंत तालव्यावर. कुठे आलो, दंत तालव्यावर. बघा, दंत तालव्यामध्ये नेमकं काय आहे, दंत तालव्यामध्ये काय आहे. जेव्हा मी तुम्हाला तालव्य वर्णामध्ये च छ ज झ हे चार वर्ण शिकवले, आणि या चार वर्णाचा जो उच्चार आहे तर तो आपल्याला य युक्त करावा लागतो. जसं मी तुम्हाला बोललो की नाही, च न म्हणता आपल्याला च म्हणावं लागतं, छ न म्हणता आपल्याला छ म्हणावं लागतो.
तर इथं तालव्यामध्ये या च छ ज झ वर्णाचा उच्चार जो आहे तर तो य युक्त करावा लागतो. आणि हे जे काही चार वर्ण आहे किंवा हे जे काही चार व्यंजन आहे च छ ज ज, तर यांचा उच्चार आपल्याला या दंत तालव्यामध्ये दिसतो. स्वर कोणतेही काही येत नाही, लक्षात ठेवा, स्वर कोणतेही काही येत नाही या दंत तालव्यामध्ये, फक्त आणि फक्त इथं च छ ज येतो. पण याचा इथं जे काही उच्चार आहे की नाही, तर याचा उच्चार आपल्याला आता इथं य युक्त करावा लागत नाही, तर याचा उच्चार आपल्याला इथं अयुक्त करावा लागतो. म्हणजे तुम्ही च म्हणू शकत नाही किंवा छ म्हणू शकत नाही, छ आहे का नाही, तुम्हाला म्हणावं लागते च, आहे का नाही. चांदोबा चांदोबा जेवलास किती, चांदोबा नाही म्हणा लागत, आहे का नाही. चंद्रपूर नाही, आपण चंद्रपूर म्हणतो, चंद्रपूर, तर आपल्याला इथं चंद्रपूर म्हणावं लागतं, आहे का नाही. आपल्याला जग माहित आहे, जग, जग मध्ये ज ला य लागल्यासारखा वाटतो, पण इथं म्हणत असताना जग म्हणा लागते, जग, लक्षात राहील. अंजली, अंजली, मग अंजली, मग इथं जो काही ज चा उच्चार होत आहे तर ते अंजली असं होत आहे का, नाही, तर अंजली होत आहे का, नाही. इथं बघा अंजली, आता इथं अंजली म्हणत असताना तुम्ही मला सांगा, इथं जो काही ज चा उच्चार आहे तर हा ज चा उच्चार तालव्यासारखा होतो की दंत तालव्यासारखा होतो. अंजली म्हणत असताना अंजली म्हणतो तेव्हा तालव्य म्हणजे या ज चा उच्चार आपल्याला य लागून करावा लागते. आपण अंजली म्हणत नाही, अंजली. तुम्हाला समजलं असेल की या वर्णाचा उच्चार कसं होत आहे, अयुक्त, य युक्त होत नाही. आणि या दंत तालव्यालाच आपण वर्ष वर्ण असं सुद्धा म्हणत असतो. काय, वर्ष वर्ण असं सुद्धा म्हणत असतो. त्यालाच आपण दंत मूलीय असं सुद्धा म्हणत असतो. याला एक दोन नावं आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. दंत मूलीय किंवा वर्ष, हा वर्ष लक्षात ठेवा बरं का, हा फार महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये च छ ज झ हे चार वर्ण येतात. आणि मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठी भाषेत हे जे काही च छ ज ज हे जे व्यंजन आहेत तर यांचा उच्चार दोन पद्धतीने होतो, तालव्य आणि दंत तालव्य. यांच्या उच्चारामध्ये जो बदल होतो तर तसाच त्यांच्या अर्थामध्ये सुद्धा बदल होतो बरं का. जप म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा आणि जप म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा. जग म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा आणि जग म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा. आता लक्षात घ्या, एक शेवटचा आहे, त्याचं नाव आहे दंतोष्ट. दंतोष्ट मध्ये दंत आणि ओष्ठ असे दोन आपल्याला शब्द पाहायला भेटतात. पण या दंतोष्ट मध्ये कोणताही स्वर येत नाही, फक्त आणि फक्त एकच व्यंजन येते. त्या व्यंजनाचं नाव आहे व. व्यंजनाचं नाव काय आहे, व, लक्षात ठेवा. आणि व या वर्णाला अर्ध अनुनासिक असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अर्ध अनुनासिक. आता मी तुम्हाला अनुनासिक शिकवलेलं होतं, पण मी तुम्हाला अर्ध अनुनासिक शिकवलेलं नाही. हा भाग आपल्या एमपीएससी मध्ये नाही. आपल्या एमपीएससी मध्ये फक्त 12वी पर्यंतच जे काही अभ्यासक्रम आहे व्याकरणाचा तोच आहे. हा जो काही भाग आहे तर ते फोनेटिक्स मध्ये चालला जातो. जर तुम्हाला मराठीमध्ये जर पीएचडी रिसर्च करायचं असेल तर तिकडे तुम्हाला जे काही उच्चारशास्त्र वगैरे वगैरे आहे तर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आपल्याला इथं काहीच काम नाही, लक्षात राहील. तर त्याचा काही आपण इथं संबंध घेऊ नाही, फक्त आपल्याला एक्झाम ओरिएंटल असा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. तर लक्षात ठेवायचं, जो काही दंतोष्ट वर्ण आहे तर तो एकमात्र कोणता आहे, तो आहे व. तर आता लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा आपण वर्णाची एकूण 9 उच्चार स्थान पाहिलेले आहे, ज्यामध्ये पहिला कंठ्य पाहिला. कंठ्यामध्ये अ आ आणि विसर्ग येतो. त्याचबरोबर क ख ग अंग आणि काय ह हा एक वर्ण येतो. त्यानंतर आपण तालव्य पाहिलं, ता ई म्हणजे तालव्य आणि ई हे स्वर येतात. त्याचबरोबर यांचा जो काही उच्चार आहे तर तो य युक्त करायचा असतो. च छ ज झ आणि न्य, हा न्य येतो, हा न्य, लक्षात ठेवा. आणि यासोबतच य आणि श, लक्षात ठेवा, य आणि श. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता बघा, ही यशाची, बघा ही यशाची, रसाळ लस, तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता. पण हे क्रमाने लक्षात राहिलं पाहिजे बरं का. ही म्हटलं तर पहिल्या ठाणी, यशाची मधला हा यश दुसऱ्या स्थानी, रसाळ म्हटलं तर हे 3 व्यंजन तिसऱ्या स्थानी आणि लस म्हटलं तर हे 2 व्यंजन चौथ्या स्थानी. अशा पद्धतीने तुम्ही ते तिकडलं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण पाहिलं सर्वात महत्वाचं मूर्धन्य. यामध्ये जे काही स्वर आहे मुरुम, यामध्ये रु नावाचा जो काही महत्वाचा स्वर येतो. त्यानंतर वर्ण ट ठ ड ढ न,
र श ळ. त्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे सर्वात महत्वाचं दंत्यवर्ण. दंत्य म्हणजे दात, आहे का नाही. रूच्या नंतर कोणतं स्वर येते, क्लुप्तीचा लू, आहे का नाही. मग लू हा स्वर येतो त थ द ध आणि नळाचा न आणि ल स न. लसन लक्षात ठेवा, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. आपण शेवटी पाहिला तो म्हणजे ओष्ठ्य. त्यामध्ये स्वर कोणते येतात, तर स्वर येतात उ आणि उ. आणि व्यंजन कोणते येतात प फ ब भ आणि म. बाकी कोणतेही व्यंजन येत नाही. त्यानंतर आपण कंठ्य तालव्य पाहिलं. कंठ्य तालव्य या उच्चार स्थानामध्ये कोणतेही वर्ण येत नाही, फक्त आणि फक्त आपल्याला इथे स्वर दिसून येतो. कंठामधले आणि तालव्यामधले जे काही स्वर आहे अ आ हे कंठात, ई ई तालव्यात, दोघं एकत्र करा ए आणि ऐ, म्हणून कंठ्य तालव्यामध्ये ए ऐ येतो. त्यानंतर कंठ्योष्ठ्यमध्ये, कंठ्योष्ठ्यमध्ये आपण जर पाहतो म्हटलं तर दोन शब्द आहे, एक आहे कंठ्य आणि दुसरा आहे ओष्ठ्य. कंठामध्ये कोणते स्वर येतात अ आणि आ, ओष्ठामध्ये कोणते येतात उ आणि उ. अ मध्ये लहान उ टाकला तर ओ मिळतो आणि त्यानंतर आ मध्ये मोठा उ टाकलं तर औ मिळतो. म्हणून ओ आणि औ हे जे काही दोन स्वर आहेत तर ते कंठ्योष्ठ्यमध्ये येतात. त्यानंतर दंत तालव्य मी तुम्हाला शिकवलं, मराठी भाषेत असे 4 व्यंजन आहेत किंवा 4 वर्ण आहेत ज्यांचा उच्चार दोन पद्धतीने होतो, ते च छ ज झ. तर याच 4 व्यंजनाचा उच्चार या दंत तालव्यामध्ये करायचा आहे, पण तो अयुक्त झाला पाहिजे. आणि शेवटी पाहिला आपण तो म्हणजे दंतोष्ठ. काय पाहिला, दंतोष्ठ, बरोबर आहे. पण एक कंठोष्ठ मध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, कंठोष्ठ मध्ये ए ऐ हे तर दोन स्वर येतात, पण त्यासोबतच इथं जे आहे कंठ्य तालव्यामध्ये ए आणि ऐ ते येतात, पण जे काही कंठ्य आणि ओष्ठमध्ये जे काही ओ आणि औ हे जे काही दोन स्वर येतात त्यासोबत जो काही अनुस्वार आहे तर तो येतो आणि जो काही स्वरादी आहे तर तो कंठात येतो. याच्याकडे प्रामुख्याने लक्षात ठेवा, कारण गफलत मध्ये राहू नका, कारण 1 मार्कासाठी विचारण्यात येऊ शकते. त्या अम नावाच्या अनुस्वाराला आपण काय म्हणत असतो, कंठ नासिक्य असं सुद्धा म्हणत असतो. शेवटी आपण काय पाहिलं होतं, दंत म्हणजे दंतोष्ठ्य वर्ण. दंतोष्ठ्य वर्णामध्ये केवळ एक मात्र येणारा वर्ण आहे, तो म्हणजे कोणता, तर तो आहे व, आहे का नाही. व याला अर्ध अनुनासिक म्हटलं जातं. आणि जे काही दंत तालव्य आहे तर त्या दंत तालव्याला दंतमुलीय किंवा वर्ष वर्ण असंही म्हटलं जातं. तर हे आपलं वर्णाचे उच्चार स्थानानुसार एकूण 9 प्रकार पडत होते, तर ते बघितलेले आहे. तर ज्याचा रोल अवयवाचा जास्त राहील तर तसे तसे त्याला नावं प्राप्त होते. आता एक लक्षात ठेवा, सर तुम्ही तर ते इंग्रजीमधून आलेले 2 नवीन स्वर याच्यामध्ये घेतलेच नाही, ॲ आणि अ, आहे का नाही. तर त्यांचं स्थान आता मी तुम्हाला सांगतो. आता जेव्हा तुम्ही स्वर शिकत होते तेव्हा त्या स्वरामध्ये ॲ आणि अ यांचं जे काही स्थान पाहिलं तर ते कुठं पाहिलं होतं, 10व्या आणि 13व्या क्रमांकावर. म्हणजे ॲ नावाचा जो काही हे आहे की नाही, या नावाचा ॲ नावाचा जो स्वर आहे तर तो कुठं पाहिला होता आपण, ए आणि ऐ यांच्यामध्ये. मग आता हा जो ॲ नावाचा आहे की नाही तर याला आपण इथं ठेवायचा. आणि जो काही शेवटी अ पाहिला होता की नाही तर याला कुठं पाहिलं होतं, 13व्या स्थानी. म्हणजे कुठं, कोणाच्या दरम्यान, तर याला पाहिलं होतं आपण ओ आणि औच्या दरम्यान. तर जिथं ओ आणि औ आहे तर त्याला तिथं बसून द्यायचं. समजलं. तर हा असा आपला टेबल होता ज्यामध्ये आपण वर्णाची उच्चारस्थाने शिकलो. तर आता मी तुम्हाला काय सांगतो लक्षात ठेवा, हे जे काही आपण तालव्यमध्ये जे काही च छ ज झ आणि त्याच्यानंतर जे काही तंत तालव्यामध्ये जे येणारे च छ ज झ आहे, तर यांच्या उच्चार स्थानानुसार यांच्या अर्थामध्ये सुद्धा बदल होतो. जसं मी तुम्हाला एक टेबल दाखवतो, इथं एक टेबल घेतलेला आहे. या टेबलवर व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर तालव्य आणि दंत तालव्य मधला फरक तुम्हाला इथं समजून येईल. आता याच्यामध्ये परीक्षेमध्ये आलेले सुद्धा प्रश्न मी तुम्हाला इथं घेतलेले आहे. पण लक्षात ठेवा, तालव्य उच्चार पद्धती हे य युक्त असते आणि दंत तालव्य उच्चार पद्धती हे अयुक्त असते. वेळेवर घबरून जाऊ नका, म्हणून आत्ताच लक्षात ठेवा, आपण जिथं चिंच चगडतो तो भाग असतो तालव्याचा, च छ ज ज, म्हणजे आपली जीभ बघा इथं लागते, आहे का नाही. तो चिंच चगडण्याचा भाग असतो, तर याचा उच्चार असतो य युक्त. आता य युक्त वर्णाचा जो काही उच्चार आहे तर तो आहे तालव्य. अयुक्त वर्णाचा उच्चार आहे दंत तालव्य. काही शब्द बघा, याला जर तुम्ही जग म्हटलं, कसं बघा, याचा उच्चार जर तुम्ही य युक्त केला म्हणजे याला तुम्हाला असं वाचावं लागतं, जग असं म्हणावं लागत नाही, जग, तुम्हाला जग म्हणावं लागते, जग. आणि जग असा उच्चार घेतला की त्याचा अर्थ बघा विश्व होतो. पण आता जर तुम्ही त्याचा उच्चार जर जग असा घेतला, जग म्हणजे य जर काढून टाकला, अयुक्त जर उच्चार केला तर त्याचा अर्थ बघा काय होतो, जिवंतरा. म्हणजे गोष्ट लक्षात आली.
जर तुमच्या उच्चार स्थानामध्ये जर फरक पडला तर त्या शब्दाच्या अर्थामध्ये सुद्धा फरक पडतो, एवढी आपली मराठी भाषा आहे. शेवटी तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये इकार आणि उकार हे जरी तुमचे चुकले, म्हणजे रस्व ईच्या ऐवजी मोठी ई झाली, लहान उकाराच्या ऐवजी मोठा उकार झाला, तर त्याच्यामुळे सुद्धा मराठी भाषेमध्ये त्या शब्दामध्ये बदल होत असतो. तर ते शब्द सुद्धा समोर सांगतो. पण लक्षात घेऊ दंत तालव्य आणि तालव्य मधला फरक. तर बघा इथं जग य युक्त पूर्ण उच्चार, जग म्हणजे विश्व आणि जग म्हणजे जिवंत राहा. इथे बघा याचा उच्चार जरा करावा लागतो. जरा, जरा म्हणजे म्हातारा आणि जरा म्हणजे किंचित थोडा कमी असा त्याचा अर्थ होतो. इथं बघा जप म्हणावं लागते. जप म्हणजे नामस्मरण कर. आणि आपण म्हणतो की नाही जरा जप रे त्याला, जप. जप म्हणजे काय, काळजी घे. अयुक्त उच्चार केला की त्याचा अर्थ दांत तालव्य होतो. त्यानंतर बघा जळ, तुम्ही जर जळ म्हटलं ना जळ, तर जळ म्हणजे जळणे आहे का नाही. अरे थोडं जाळ म्हणतो आपण, जाळ बाबा, जाळ म्हणत नाही जाळ, जळ म्हणतो आपण, जळ. तर जळ म्हणजे अयुक्त उच्चार घेतला त्याचा अर्थ होतो जळणे. पण तुम्ही जर जाळ म्हटलं जाळ, तर जाळचा अर्थ होतो, सॉरी जळ जर म्हटलं जळ, तर जळचा अर्थ होतो पाणी, पिण्याचं आहे का नाही, ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा वाचा, वाचा म्हटलं तर होते वाणी, वाचा. आणि जर तुम्ही वाचा म्हटलं, पुस्तक वाचा ना, मग वाचन करा असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही वाचा म्हणता का, वाचा नाही, अरे पुस्तक वाच असं म्हणतो आपण. पुस्तक वाच असं म्हणत नाही. जाऊन जाऊन जाशील कुठे असं म्हणत नाही. नागपूरमध्ये गेले तर तुम्हाला ते इकडे भाषा दिसेल तालव्यासारखी, जाऊन जाशील कुठे असं नाही. मग आता बघा याच्यामध्ये काही शब्द घेतलेले आहे, तर हे शब्दाचं डिव्हायडेशन मी इथं करून दाखवलं बघा. आपण चरित्र म्हणत असतो, चरित्र म्हणत नाही, चरित्र. चरित्र, च ला य लागल्यासारखा उच्चार आहे का नाही. चहा नाही म्हणत, चहा म्हणतो, चहा, च ला य लागल्यासारखा. चंद्र नाही म्हणत, चंद्र म्हणतो, चंद्र. हे संपूर्ण जे काही शब्द आहेत तर ते तालव्य आहे. चक्र थोडी म्हणतो, चक्र म्हणतो. चपळ म्हणत नाही, चपळ म्हणतो, लई चपळ आहे तो आहे का नाही. आमच्या वर्गात एक मुलगी होती, तिचं आडनाव होतं चतुर. चतुर नसते, ते चतुर आहे. बघा आपण रेखाटतो ते काय असते, चित्र नाही, चित्र आहे का नाही. 1 2 3 4, चार नाही, ते चार असतात, लक्षात ठेवा. बघा चाप, चाप नाही, चाप म्हणजे त्याचा अर्थ चिमटा होतो. चाप म्हणजे चिमटा, त्याचा अर्थ चाप घेतला य युक्त तर त्याचा अर्थ होतो धनुष्य, लक्षात राहील. जत्रा नाही, जत्रा असते, जत्रा असते झकास वाता. जास्त, जास्त म्हणतो का आपण, मला जास्त लागत नाही, अरे जास्त म्हण थोडा आहे का नाही. जन्म म्हणत नाही, जन्म म्हणतो. जादू म्हणत नाही, जादू म्हणतो. जनक नाही म्हणत, जनक म्हणतो. जेवणला का, जेवला का नाही, जेवलन, जेवण असं म्हणतो. जल म्हणत नाही, जल म्हणत असतो. अंजली म्हणत नाही, अंजली म्हणतो, अंजली. या जचा उच्चार बघा य सारखा होतो. इथे बघा छत्र म्हणत नाही, छत्र म्हणतो. छापा काटा माहित आहे, छापा काटा, त्यामध्ये आपण छाप म्हणतो, छाप. छाप त्याचा अर्थ वेगळा होतो, पण तिथं छाप म्हणावं लागतं. छंद वृत्तामध्ये छंद थोडी म्हणतो. छत्री, नाचू आज छमछम, वाह छान गायलेच आहे का नाही असं म्हणत असतो ना. छाती फुगून, छाती तालव्य उच्चार. झेंडा आमचा प्रिय देशाचा, झेंडा. झेप, गरुड झेप. झकास, झकास नाही म्हणत, झकास. या सर्वांचा उच्चार आपण य युक्त करतो. इकडे बघा चांदणी चौक टू चायना, चांदणी म्हणतो, चांदणी. आकाशात किती चांदण्या निघल्या आहे, चांदण्या नाही म्हणत. चांदोबा, चांदोबा जेवलास किती, चांदोबा, चांदोबा नाही म्हणत, चांदोबा म्हणतो आहे का नाही. चाकर, आता भाकर नका म्हणू, चाकर म्हणा, चाकर. म्हणजे आचा उच्चार करा, अ किंवा आ युक्त. चमचा नाही म्हणत, चमचा, चमचा घे इकडे. चौकोन, चौकोन म्हणता का, चौकोन नाही, चौकोन आहे का नाही. चव, याची चव कशी आहे, चव दाबून म्हणता का नाही, आहे का नाही. हा चांगला आहे का, चांगला म्हणा. चपराक आहे का नाही, चिमटा. चारा, बकरीला आणला. जात नाही म्हणत आपण, जात म्हणत असतो. जाती, जमाती आहे का नाही. जमीन, जमीन म्हणत नाही, जमीन म्हणतो. जहाज, जावई, बघा परीक्षेला आलेला होता तो.
जमाव म्हणत नाही, जमाव. किती जमाव झाला इथे, आहे का नाही? जास्त जोर लावू नको. आपण असं म्हणतो का जास्त जोर लावतं का? जोर म्हणतो, जोर. बरोबर. त्यानंतर बघा जास्वंद, इथं जाचा उच्चार जास्वंद असं नाही, जास्वंद असते. आता हा परीक्षेला आला होता जनाबाई, नॉट जनाबाई, पण प्रत्येकाच्या तोंडातून जनाबाईचा जचा उच्चार तालव्यासारखा निघतो, पण महत्वपूर्ण लक्षात ठेवा त्याचा उच्चार जनाबाई करावा लागतो. जनाबाई लक्षात ठेवा, जनाबाई, जनाबाई. दतन दंत तालव्य लक्षात ठेवा, कसं तरी ते लक्षात ठेवायचं आहे. दंत तालव्यामध्ये आहे. काहीतरी खुंटून हा वारंवार येतो. हे झालं. त्यानंतर बघा हा चाकर झालं, लक्षात राहील. हे दोनही महत्वपूर्ण लक्षात ठेवा. चाकर, जनाबाई हे वारंवार परीक्षेमध्ये येत असतात. जाळ, जाळ म्हणतच नाही, आहे का नाही? हे काय होय, झेब्रा होय का? बघा झाड, झाड थोडी म्हणतो. झाडू, झोप, झालर, झबला, झरा, झगडा आणि झोपला किंवा झोपाळू यांचा उच्चार अयुक्त होतो किंवा आयुक्त होतो. त्यांना आपण काय म्हणायचं आहे? दंत तालव्य. हे तुम्हाला समजलेलं असेल. तर इथं वर्णाची जी उच्चारस्थाने होती ज्यामध्ये 9 प्रकार पडतात तर ते इथे पूर्ण झालेली आहेत. आता आपण उद्या महत्वपूर्ण मराठी भाषेमधले जे काही शब्दाच्या जाती आहे ज्यामध्ये विकारी आणि अविकारी आहे तर त्याला सुरुवात करणार आहोत. इथं आपलं संपूर्ण जे काही वर्ण विचाराचं टॉपिक होतं तर ते इथं क्लिअर झालेलं आहे. याच्या पलीकडे आयोग काय विचारणार नाही. 4-5 वेळा बघा आणि कुठेही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर आहे, मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला तुमचं मराठी व्याकरणामध्ये कुठेही प्रॉब्लेम असेल तर ती सोडून देऊ शकतो. तुमच्या शंकेचं मी समाधान करू शकतो. आता आपण इथं थांबू. उद्याच्या भागामध्ये आपण शब्दाच्या जातीला सुरुवात करणार आहोत. व्याकरणामध्ये तुम्हाला कमीत कमी 25 तरी प्रश्न व्याकरणाच्या शब्दाच्या जातीवर असतात किंवा शब्दाच्या जातीवर म्हणण्यापेक्षा 30 प्रश्न तुम्हाला व्याकरणावर असतात आणि ते व्याकरण आपल्याला उद्यापासून स्टार्ट करायचं आहे, महत्वपूर्ण. तर हे सर्वच्या सर्व बेसिक होतं. तर आपण या 4 ते 5 लेक्चरमध्ये भाषा, लिपी, त्यानंतर वर्णविचारामधले जे काही प्रकार आहे तर ते संपूर्ण घेतलेले आहे. जर तुम्ही सुरुवातीलेच जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला थोडी भाषा समजायला वेळ लागेल, पण मी एवढी काही कठीण भाषा वापरली नाही. मी सर्व फोड करून इथं तुम्हाला शिकवलेलं आहे. कोणत्या वर्णांना नेमकं काय म्हटलं जातं त्याची फोड केलेली आहे, म्हणून ते तुम्हाला सोपी वाटू शकते. आता जर नाही समजलं तर लेक्चर परत एकदा बघायचं जेणेकरून ते सर्व व्यवस्थित पद्धतीने लक्षात राहीलच. ओके, भेटू आपण पुन्हा एका नवीन आपल्या लेक्चर सिरीजमध्ये. धन्यवाद.